अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु माहेर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये दत्त जयंतीच्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. नरसोबाची वाडी येथे 3 दिवस मुक्काम करून गुरु महाराजांनी माझ्या हातून याही वर्षी गुरुचरित्राचं पारायण करून घेतलं. त्या अत्यंत पावन मंगलमय अशा वातावरणामध्ये हा व्हिडिओ करण्याचा योग येत आहे. श्रीमंत गुरुचरित्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये दत्त जयंतीचा भाग येतो. त्याचबरोबर इतरही काही ग्रंथांमधून दत्त जयंतीचा उल्लेख आढळतो. या तीनही गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न, छोटासा अल्पसा प्रयत्न या भागामध्ये मी करणार आहे. परंतु त्याही पुढे जाऊन या दत्त जयंतीमधून आपल्याला काय शिकायचं आणि दत्त महाराजांना कसं प्राप्त करून घ्यायचं, त्या दिशेने कशी पावलं टाकायची किंवा कसा आपला अभ्यास, भक्ती कशी असायला पाहिजे, याबद्दल काही माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन. 4थ्या अध्यायामध्ये सिद्ध मुनींना नामधारक प्रश्न विचारतात की मूळ आद्यंत जे गुरुपीठ आहे त्याची निर्मिती कशी झाली, हे गुरुपीठ कसं निर्माण झालं, ते कोणापासून झालं. आपण भगवद्गीता जरी पाहिली तरी अर्जुनाला प्रश्न पडला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अख्खी भगवद्गीता अवतरलेली आहे. सो मुळामध्ये योग्य प्रश्न योग्य वेळेला योग्य व्यक्तीला विचारण्यातूनच बऱ्याचशा ग्रंथांची आणि पुराणांची निर्मिती आपल्या सनातन धर्मामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. ज्या वेळेला माणसाची सत्सद विवेक बुद्धी जागृत होते त्यावेळेला त्याला अस्तित्वाबद्दल प्रश्न पडायला लागतात. अस्तित्व म्हणजे केवळ स्वतःचं अस्तित्व नव्हे, तर ह्या चराचर सृष्टीचं अस्तित्व, याची निर्मिती कोणापासून झाली, कशी झाली. ज्या ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या केवळ अंधपणे त्याचा मार्ग न स्वीकारता त्या गोष्टींबद्दल सखोल जाणून घेण्याची वृत्ती माणसामध्ये बळावायला लागते आणि त्यातून असे प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न पडतो त्यावेळेला त्याची उत्तरं देण्यासाठी सद्गुरू अवतरतात आणि ह्या ना त्या रूपाने आपल्याला गुरु तत्व त्याची उत्तर देत असतं. नामधारकाला हा प्रश्न पडला की हे गुरुपीठ आलं कुठून आणि मूळ पीठ हे दत्तगुरु हे आलं कुठून. मग सिद्धमुनी त्याला सांगतात की पूर्वी सर्व काही आपोनारायण होतं. आपोनारायण म्हणजे जलमय होतं सर्व काही, आणि ह्या जलमय असणाऱ्या सृष्टीमध्ये वटपत्र शयनी हे विष्णू भगवान निजलेले आहेत आणि जे आपोनारायण होतं त्या संपूर्ण ते ब्रह्मांड त्यांनी उपजविलं आणि त्या उपजविलेल्या ब्रह्मांडाची अनेक शकलं झाली. त्यापैकी एक शकल म्हणजे ही भूमी होऊन ठेली. म्हणजे ही भूमी, ही पृथ्वी, ही त्यापैकी एक तुकडा आहे संपूर्ण ब्रह्मांडापैकी. त्या पृथ्वीवरती पृथ्वीची निर्मिती आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून परमेश्वराने ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ब्रह्मदेव चारी दिशांना अवलोकून चतुर्मुख झाले आणि सृष्टीची निर्मिती सातत्याने करण्यासाठी, रचना करण्यासाठी म्हणून वेद परमेश्वराने ब्रह्मदेवांना दिले. त्या वेदांचा अभ्यास करून त्यांनी सृष्टीची निर्मिती केली असं आपल्या 2ऱ्या अध्यायामध्ये कथानक येतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर ब्रह्मदेवानी आपल्या मानसपुत्रांची निर्मिती केली असा उल्लेख 4थ्या अध्यायामध्ये येतो. हे मानसपुत्र कोण, तर मरीची, अत्री, आंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ. 6व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की रावण हा पुलस्त्य ब्राह्मणाचा मुलगा. तसं हे जे दुसरे मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवांचे, ज्यांचं नाव आहे अत्री. या अत्रींची पत्नी, धर्मपत्नी अनसूया. काय 2 नावं सुद्धा अप्रतिम आहेत. अत्री म्हणजे सत्व रजतम या 3ही गुणांचा ज्यांच्यावरती लवलेश परिणाम होत नाही किंवा या गुणांच्या पलीकडे जे गेलेले आहेत ते अत्री. असे अत्री
आणि त्यांची पत्नी अनसूया, जिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची असूया शिल्लक नाही, किंबहुना नाहीच, अशी अनसूया. म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी अत्री आहेत आणि ज्या ठिकाणी अनसूया आहे त्या ठिकाणी दत्त महाराजांचं वास्तव्य असतं. मग ह्याच गोष्टी आपल्यामध्ये जर आल्या तर आपल्यामध्ये देखील दत्त महाराजांचा उदय होईल. कथेमध्ये पुढे गेल्यावर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्यापैकी दुसरे मानसपुत्र अत्री ऋषी यांची पत्नी अनसूया, ह्या अनसूयेचा बद्दलची कथानक येतं आणि त्याच्यामध्ये ही अनसूया तिचं पतिव्रत म्हणजे पातिव्रत्याचं जे पालन ती करते, त्याबरोबर अभ्यागतांना इच्छाभोजन दान देते पतीच्या आज्ञेवरून. ह्या दोन गोष्टीची सेवा तिने अंगीकारलेली आहे. एक म्हणजे पतिसेवा आणि दुसरं म्हणजे अभ्यागत, आपल्याकडे जे याचक वृत्तीने येतील त्यांना इच्छाभोजन दान देणे. याबद्दल तिची कीर्ती वाढते आणि ती इतकी कीर्ती वाढते की देवाधिकांना सुद्धा तिचं भय वाटू लागतं. आता देवाधिकांना भय वाटतं म्हणजे कशामुळे वाटतं, तर तिचं पतिव्रतेचं सत्व इतकं प्राबल्य आहे त्याचं की सर्व देव तिने आपल्याला शाप देऊ नये, कारण तिच्या शापामध्ये सुद्धा अत्यंत तेज आहे, बल आहे. ती कोणालाही शाप देऊन किंवा कोणालाही वर देऊन जर तिने त्याला प्रबळ केलं एखाद्याला, तर तो देखील देवांचं देवत्व हिरावून घेईल किंवा त्यांची जागा तो हिरावून घेईल, इतकं तिचं प्राबल्य आहे. मग ह्या अनसूयेच्या मुळे हे सगळे देव कसे भितात त्याचं वर्णन फार सुंदर केलंय की सूर्य देखील तिला उष्ण होऊ नये म्हणून मंद मंद वर्ततो. अग्नी देखील शांतपणे आपली वर्तणूक करतो जेणेकरून तिला उष्णता होऊ नये, तिला त्रास होऊ नये. त्याचप्रमाणे भूमिदेवी देखील तिच्या पावलांना मृदू होऊन वावरते, तिला त्रास होऊ नये म्हणून. याचं कारण काय, तर हे सर्व पंचमहाभूत हे भयाभीत झालेले आहेत. वारा देखील अत्यंत शीतलपणे आणि आल्हाददायक असा तिथे वावरत असतो तिच्या अवतीभोवती, जेणेकरून तिला त्रास होऊ नये. तर हे सगळं झाल्यामुळे तिचं सत्व इतकं वाढलेलं आहे. तर ह्याच्यामुळे कोण भयाभीत झालेलं आहे, तर ह्या सगळ्या देवतांचा जो राजा आहे, देवतांचा राजा कोण, इंद्र. हा इंद्र भयाभीत झालेला आहे आणि हा इंद्र जाऊन तक्रार करतो कोणाकडे, तर 3 देवांकडे जातो आणि तिथे जाऊन तक्रार करतो. आता हे इंद्र म्हणजे जर तुम्ही सूक्ष्म रूपाने काही विचार केला तर इंद्र हा कधीच एक नव्हता, इंद्र अनेक होते. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा, आपल्या शरीरामध्ये, कारण ह्या सगळ्या बाह्य घटनांची सांगड, सनातन घटनांची सांगड कुठेतरी आपल्याला आपल्याशी घातली पाहिजे, तर आपल्याला ती गोष्ट रेलेव्हंट वाटेल आणि त्याच्यामधून आपण काहीतरी शिकू शकू. नाहीतर नुसती गोष्ट ऐकली, लहान मुलांना गोष्ट सांगतात तशी जर ऐकली तर आपल्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणून हा एक छोटासा प्रयास मी करतोय. आपली जी इंद्रिय असतात ती इंद्रिय पहा, आपल्यामध्ये अनसूया निर्माण होत असेल, अत्रीपणा निर्माण होत असेल, तर ही इंद्रिय अतिशय गडबडून जातात. म्हणजे काय होतं की आपण परमेश्वराचं नामस्मरण करायला बसलो की त्यावेळेला डोळे मिटता क्षणी आपल्याला चुळबुळ व्हायला लागते. म्हणजे कुठेतरी कानच खाजेल, कुठेतरी डोकंच खाजेल, काहीतरी आपल्याला पायाला मुंग्याच येतील, पाठीत रगच लागेल, असं काही ना काहीतरी अचानक आपल्याला व्हायला लागतं की जे तोपर्यंत अजिबात होत नसतं. तर ही सगळी इंद्रिय जी आहेत, आपली पंचेंद्रिय, ही सगळी अत्यंत त्यांना त्रास व्हायला लागतो आणि ते आपल्याला त्रास द्यायला लागतात, जेणेकरून आपली समाधी भंग होईल किंवा आपलं नामस्मरण भंग होईल आणि आपण पुन्हा त्यांच्या अधीन होऊ. तर त्यांचं आधिपत्य कुठेतरी जात असल्यामुळे ते आपल्याला त्रास द्यायला लागतात. हा त्याचा मूळ गाभा आहे. तर हे इंद्रिय हे आपल्याशी संकल्पना आपण जोडली. मग आता हे गेले कोणाकडे, त्रिगुणांकडे. आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये सुद्धा सत्व, रज, तम हे 3ही गुणांनी युक्त आपण आहोत. म्हणजे काय, तर कधी कधी आपण अत्यंत सात्विक वृत्तीने वागतो की समोरच्याला आश्चर्य वाटेल, बायको म्हणते आज यांना काय झालं,
एवढे कसे काय आज, म्हणजे इतके शांत कसे काय तुम्ही, इतकं चांगलं कसं काय वागताय, असा प्रश्न पडतो. किंवा हे उलटही असू शकतं. त्याचबरोबर कधी कधी आपल्याला राग इतका अनावर होतो, तामसिक गुण आहे, इतका अनावर होतो की आपण कोणाच्या तरी श्रीमुखात भडकवतो किंवा काहीतरी बरं वाईट कोणाचं तरी करतो. त्याचबरोबर कधी कधी रजोगुणाची आपल्यामध्ये एवढी निवृत्ती, एवढे ते रजोगुण प्रबळ होतो आपला, की आपल्याला काही ना काहीतरी त्या दृष्टीने करावं असं वाटतं. तर मुद्दा असा आहे की आपल्यामध्ये देखील हे 3 गुण आहेत. ह्या 3 गुणांच्या अधिदेवता म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू देवता आणि रुद्रदेव म्हणजे शंकर, ह्या तिघांकडे याचं आधिपत्य असल्यामुळे हा इंद्र त्यांच्याकडे धाव घेतो आणि म्हणतो की ताबडतोब माझ्याच्याने काय होत नाही, आमच्या देवी देवता सगळ्या घाबरून आहेत, तर तुम्ही आता तिचं पारिपत्य करा. म्हणजे काय करा, तर तिचं सत्वहरण करा. म्हणजे आपल्या मनामध्ये जर ही भावना निर्माण झाली, अनसूया म्हणजे कोणत्याही प्रकारची असूया नाही, सर्व षड्रूप रिपू आपल्या मनामधून निघून गेले किंवा ते बाहेर जातील अशा प्रसंग येत असेल की आता रिपूंचा क्षय होतो आहे आणि हे सद्गुरू नामस्मरणामुळे आपल्यामध्ये हा अभूतपूर्व असा बदल होत आहे. नित्यक्रम काहीतरी आपण करतोय, रोज गुरुचरित्र वाचतोय, दासबोध वाचतोय, रोज काहीतरी हरिपाठ म्हणतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, तुकारामांची गाथा वाचतोय, असं काहीतरी आपण रोज करतोय. दिवसभर आपण नामस्मरण करतोय, चांगलं वागतोय, सत्य वचन आपण बोलतोय. हे सगळं करत असताना ह्यांना जे त्रास होतो ते आपल्यामध्येच आहे. मग त्यांना त्रास दिल्यावर ते काय करतात, ते ह्या 3 सत्वांकडे धाव घेतात आणि या 3 सत्वांच्या कडे जाऊन म्हणतात की आता तुम्ही ह्याचं हरण करा आणि आम्हाला आमची पुनर्प्रतिष्ठा प्राप्त करून द्या. याप्रमाणे हे इंद्रदेव जातात 3 देवतांकडे आणि त्यांना अनुसूयेच्या सत्वाबद्दल सांगतात आणि सांगतात की जर तुम्ही हे सत्व हरण नाही केलं तर आम्ही तिचे भृत्य होऊ, म्हणजे तिचे सेवक होऊ आणि तिच्या दारामध्ये वास करू. मग हे सत्व रजतम ज्यांचं प्राबल्य अधिष्ठान ह्या 5 इंद्रियांवरती आहे, ते चलबिचल होते त्यांची आणि ते म्हणतात की ते कोपून म्हणतात की आता आपण अनसूयेचं सत्व हरण करूया. आता आपल्याशी निगडित असलेल्या ह्या गोष्टीकडून पुन्हा एकदा आपण गुरुचरित्रात दिलेल्या गोष्टीकडे येऊया. त्याचा संदर्भ आपल्याशी कसा लावायचा हे पण आपण पाहूया. आणि मग 3ही देवांना कोप येतो. आता इथे थोडीशी मला नेहमी गंमत वाटते की ब्रह्मदेव, विष्णू भगवान आणि रुद्र यांना का बरं कोप येत असावा. तर मला याचा विचार केला असता सूक्ष्मरीतीने असं लक्षात येतं की जे पिंडी ते ब्रह्मांडी आपल्याकडे म्हणतात ना, त्याचं वायसे वर्षा सुद्धा ट्रू आहे. म्हणजे कसं, त्याचं उलट रीतीने सुद्धा ते सत्य आहे. कारण आपल्यामध्ये दैवी सुद्धा गुण आहेत आणि आसुरी सुद्धा गुण आहेत. कोण आपल्याशी कसा संवाद साधतो किंवा आपण त्या प्रसंगाला कसं तोंड देतो याच्यामध्ये दैवी गुण बाहेर येईल की आसुरी गुण बाहेर येईल हे आपल्यालाही ठाऊक नाही. त्यासाठी आपले अनंत जन्मींचे संस्कार हे कारणीभूत असतात. म्हणजे कसं की अनंत जन्मांमध्ये 86 लक्ष योनी आपण फिरलेलो आहोत आणि मग मनुष्य जन्म प्राप्त झाला असा आपला धर्मग्रंथ म्हणतात. तर आपण कधी कावळा असू, कधी कोल्हा असू, कधी आपण सर्प असू, कधी चिमणी असू, कधी मांजर असू, कधी आपण सिंह असू, कधी काय असू, कधी काय असू, तर ह्या सगळ्या कीटकादी आणि सगळ्या जनावर वगैरे सगळे जे काय सूक्ष्म दृश्य असे जे काय जारज उद्भिज आणि हे सगळे जे प्रकार आहेत त्यामध्ये आपण फिरून फिरून आलेलो आहोत. अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज हे 4 प्रकारांचं वर्गीकरण गुरुचरित्रात केलेलं आहे. या प्रकारांच्या सर्व प्रकारात आपण हिंडून आलेलो आहे असं म्हणतात. खरं खोटं माहित नाही. सो मुद्दा असा आहे की आपण ज्या वेळेला हे सगळं हिंडून आलोय त्यावेळेला आपल्यावरती अनंत जन्मांचे, अनंत स्वरूपाचे संस्कार झालेले आहेत. ते वारंवार कधी कुठे बाहेर येतील, कधी कुठला माणूस फुस करेल, कधी कुठला माणूस डरकाळी फोडेल, हे काही सांगता येत नाही. प्रश्न पडतो की हा माणूसच आहे ना. सो गंमत अशी होते की हे सगळे संस्कारांचं एकत्रीकरण आपल्यामध्ये आहे. म्हणजे आपल्यामध्ये दैवगुण आहेत आणि राक्षस गुण सुद्धा आहेत. त्यामध्ये मुख्यत्वाने सत्व, रजतम हे 3 गुणांनी युक्त असे आपण आहोत. अशा निष्कर्षाला आपल्याला यावं लागतं.
आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहिलं तरी आपल्याला या निष्कर्षापर्यंत येता येतं. तर हे 3 गुण आपल्यामध्ये असल्यामुळे अर्थातच याचा निर्माणकर्ता जो आहे परमेश्वर, त्याच्यामध्ये ते असलेच पाहिजेत, किंवा त्याच्याशी जेव्हा मायेचा संपर्क होतो त्यावेळेला हे अज्ञानामुळे का होईना हे 3ही गुण जन्म घेतात असं आपण म्हणू शकतो. परमेश्वर ह्यापासून अबाधित असेल, परंतु परमेश्वराने ज्या त्याच्या इतर देवतांची निर्मिती केली याच्यामध्ये अधिष्ठात्री देवता म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची रचना त्याच्यामध्ये आहे. आता हे 3 जणांमध्ये कोप निर्माण झालेला आहे आणि ते म्हणतात की आम्ही सत्वहरण करणार अनुसूयेचं जाऊन, आणि म्हणून ते एक विशिष्ट वेळ साधून अत्रि ऋषी ज्या वेळेला तपश्चर्येला घराबाहेर पडले, त्यांच्या आश्रमाबाहेर पडले, त्यावेळेला माहूर या ठिकाणी त्यांचा आश्रम, तिथे हे 3ही देव वेश बदलून येतात. संन्यासाचा वेश धारण करतात, हातामध्ये माला कमंडलू आहे, कुबडी आहे, असा वेश धारण करून जटाधारी हे 3 जण त्या अनसूयेच्या दाराप्रती येतात आणि तिच्याकडे भोजनाची याचना करतात. याचक वृत्ती आलेले आहेत, भोजनाची याचना करतात. त्यावेळेला ती तथास्तु म्हणते, कारण तिचं ते व्रत आहे की आलेल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, त्यांनी जे मागेल ते त्याला खाऊ पिऊ घालून पाठवायचं. आता असं म्हणल्यानंतर ती त्यांना आतमध्ये घेते, अर्घ्यपाद्य देते, त्यांची पूजा करते, त्यांना पाटावरती बसवते आणि ती म्हणते तुम्ही बसा, मी माझे पतिदेव बाहेर गेलेले आहेत, ज्या वेळेला ते स्नानसंध्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करून परत येतील तपश्चर्या करून, त्यावेळेला तुम्हाला जेवण वाढते. तर ते म्हणतात, तोपर्यंत ती म्हणते की तुम्ही स्नानसंध्या करून या. तर ते म्हणतात की आम्ही आंघोळ करूनच आलेलो आहोत, आम्हाला स्नानाची आवश्यकता नाही, आम्ही स्नान करून आलेले असल्यामुळे आणि अतिशय आम्हाला भूक लागलेली असल्यामुळे तू आम्हाला ताबडतोब जेवायला वाढ. असं म्हणल्यानंतर ती तथास्तु म्हणते, जेवणाची सर्व तयारी करते आणि हातामध्ये शाक पाक सगळ्या गोष्टी घेऊन ताटं मांडून वाढायला येते. हातामध्ये तिच्या घृतपात्र आहे, असं घेऊन ती वाढायला येते. त्यावेळेला हे 3 जण म्हणतात की हे स्वरूप सुंदरीकांडी दिसायला फार सुंदर आहे, तिच्यामध्ये असूया नाही, ते सौंदर्यच फार मोठे, बाकी दिसायला कोण कसं आहे याच्यापेक्षा त्याच्या मनामध्ये जर कोणाहीबद्दल असूया नाही तर तो निश्चितच सुंदर असणार. तो बाह्यांगाने कसा का दिसेना, ज्याच्यात असूया नाही तो मनाने निर्मळ आणि सुंदरच असणार. तर अशी अनसूया तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर ते तसंही सत्वहरण करायला आलेत, त्यामुळे त्या पद्धतीनेच ते तिला म्हणतात की तुम्ही इच्छा भोजन देता, तुमच्याकडे नेहमी ब्राह्मण संतर्पण होतं हे आम्ही ऐकून आहोत, तर तुम्ही असं करा, आम्हाला इच्छा भोजन द्या. इच्छा भोजन कसं द्या, तर तुझं स्वरूप सुंदर पाहून आम्ही आलेलो असल्यामुळे आणि त्यांनी प्रभावित झालेलो असल्यामुळे तू आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढ, नग्न होऊन जीव घाल, विवस्त्र होऊन जीव घाल. फार मोठा पेचाचा प्रसंग आहे. जर तुम्हाला ही गोष्ट नीट समजली तर तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल, दत्तकृपेने निश्चित होईल. मग विवस्त्र होऊन वाढ म्हणजे तिला फार मोठा पेच प्रसंग पडतो की आता माझ्यासमोर 2 यक्ष प्रश्न आहेत. एक म्हणजे माझं पतिव्रता व्रत, परपुरुषाचा मी विचारही करत नाही, त्यामुळे यांच्यासमोर नग्न होऊन भिक्षा वाढणं, त्यांना जीव घालणं, याच्यामध्ये माझ्या शीलाचं रक्षण कसं होणार, हा एक गोष्ट. माझ्या पातिव्रत्याचं पालन माझ्याकडनं कसं होणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी ह्यांना नाही म्हणलं तर ते म्हणतायत की तू जर इच्छा भोजन देणार नसशील तर आम्ही आणि का ठाया जाऊ, दुसरीकडे आम्ही जाऊ, तुझ्याकडे नाही थांबत. मग माझं दुसरं जे व्रत आहे त्या व्रताचं पालन होणार नाही, म्हणजे चेकमेटचा गेम झाला की नाही. एक तर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती तिची झाली. याही परिस्थितीमध्ये अनसूया असल्यामुळे, माता असल्यामुळे तिच्या मनामध्ये असं येतं की माझ्या मनामध्ये कोणताही पाप विचार नाही, काय करील मज मनमथ खळ, पतीचे तपोबळ माझं रक्षिल. याप्रमाणे माझ्या मनात कोणताही वाईट विचार नाही. माझ्या मनामध्ये यांनी जरी काही मला सांगितलेलं असलं तरी मी विचलित झालेलं नाही, आणि माझ्या पतीचं तपोबळ आहे, त्यामुळे ते तपोबळच माझं रक्षण करेल.
असं म्हणून ती त्यांना तथास्तु म्हणते. हा विचार ती मनाशी करते आणि त्यांना तथास्तु म्हणते. असा विचार करून मानसी तथास्तु म्हणल्यानंतर ती स्वयंपाकघरामध्ये जाते आणि तिथे वस्त्र फेडीत असताना ती असा विचार करते की ही जी 3 व्यक्ती आलेले आहेत हे नक्की माझी परीक्षा घ्यायला आलेले आहेत. हे कारणिक पुरुष आहेत, काहीतरी कारणास्तव आलेले आहेत इथे. नाहीतर असं येऊन कोणी म्हणण्याचं धाडस नाही. कारण ती तेजस्वी स्त्री आहे, ब्रह्मस्त्री आहे. मग असं येऊन म्हणण्याचं कोणाचं धाडस नाही. ज्या अर्थी हे धाडस करतायत त्या अर्थी काहीतरी कारणिक पुरुष असले पाहिजेत. माझी परीक्षा, सत्व परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत हे ती ताडते. आणि ती म्हणते की माझ्या पतीचं तपोबळ असल्यामुळे आणि माझ्या मनामध्ये कोणतेही खळ नसल्यामुळे ही 3ही माझी बाळं आहेत असा विचार ती करते. 3ही माझी बाळं आहेत असा विचार करणं हे फार अलौकिक लक्षण आहे. आणि असा विचार ती नुसता करत नाही, तर या ठिकाणी या कथेमधून आपल्याला ग्रंथकार विचारांचं महत्व देखील पटवून देतात. तुम्ही जर शुद्ध मनाचे असाल, शुद्ध मन याच्यामध्ये षड्रिपूंचा नायनाट झालेला आहे, पूर्णतः ते तुम्हाला सोडून गेलेले आहेत, अनसूया असं जर तुमचं मन असेल आणि ह्या 3 गुणांच्या तुम्ही पल्याड गेलेले आहात, अत्रीचा संग असलेली अनसूया ज्याच्याशी लग्न झालेलं आहे, तसं आपलं मन शुद्ध असेल आणि ह्या अत्रींशी जर आपलं लग्न झालेलं असेल, अनसूया पण आपल्यातच आहे, अत्री पण आपल्यातच आहेत, तर निश्चित ह्या शुद्ध मनामध्ये उमटणारा विचार, त्या विचाराचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की परमेश्वराला त्या विचाराची पूर्ती करण्याशिवाय, लक्ष द्या, परमेश्वराला त्या विचाराची पूर्ती करण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. मग 3ही देव जरी तुमच्या समोर आले तरी निश्चितच त्यांची बाळं होणार, कारण हिनी तसा विचार केलेला आहे. ग्रंथकारांनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला ही गोष्ट सांगितली की मला अद्भुत वाटते ही गोष्ट. म्हणजे आपल्या विचारांचं सामर्थ्य, आणि विचार कसे पाहिजेत तर निर्मळ मनातनं निर्माण होणारे विचार, याचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की परमेश्वराला ते विचारांची पूर्तता करावीच लागते, त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि मग ज्या वेळेला ती नग्न होऊन बाहेर येते वाढण्यासाठी, त्यावेळेला ती पाहते की हे 3ही जे कारणिक पुरुष आलेले आहेत हे 3घांची बाळं झालीत आणि ते पाटावरती लोळतायत आणि रुदन करतायत, रडतायत. असं म्हणल्याबरोबर ती आत जाते, पुन्हा वस्त्र नेसते आणि त्या 3ही बाळांच्या जवळ येते आणि त्यांना उगी राहण्यासाठी म्हणून त्यांना जवळ घेते. तर तिच्या लक्षात येते की ही तहानलेली आहेत, ही भुकेलेली आहेत. आणि मग ग्रंथकारांनी इतकं सुंदर लिहिलंय पुढे की 14 भुवन आणि वडवाग्नी वगैरे हे सगळं ज्याच्या ताब्यामध्ये आहे, अशा विष्णू भगवंताची भूक या अनसूयेच्या स्तनपानाने शमन होते. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे चंद्राग्नी वन्ही असे 3ही नेत्र, त्रिनेत्र, कर्पूर गौर आणि पंचवक्त्र असा जो सदाशिव शंकर आहे, जो मृत्यू करता आहे, ज्याच्या ताब्यामध्ये आहे माणसाचा फॉर्म बदलून देणं, ह्या शंकराची सुद्धा भूकेचं शमन ह्या अनसूया मातेच्या स्तनपानाने होतं. त्याचप्रमाणे जो सदैव सृष्टीकर्ता आहे, सदैव जो या सृष्टीची रचना करत असतो, सृजन करता आहे, त्या ब्रह्मदेवाची, चतुर्मुख ब्रह्मदेवाची भूक सुद्धा या स्तनपानाने शमन होते. अशा 3ही देवांची भूक शमन करणारी ही अनसूया किती, म्हणजे हा विचार, अनसूया हा विचार, ही व्यक्ती, ही संकल्पना, जे काय असेल ते, ही जर आपण समजून घेतली तर 3ही देवता आपल्याला वश्य होऊ शकतात हे आपल्या लक्षात येतं. आणि ती खरी दत्त जयंती. नुसतंच पाळण्याकडे धावत जाणं मंदिरामधल्या आणि दत्त जन्माला प्रचंड गर्दी करून त्या पाळण्याला आपण कसे झेप घेऊन हात लावू आणि त्याच्यामध्ये आपलं समाधान, आपलं कर्तृत्व, आपलं पुरुषार्थ सिद्ध करू,
हे सगळं करणं एक वेळ ठीक पण आहे, पण दरच वर्षी माणूस असंच झेप पावत असेल त्या पाळण्याकडे आणि असंच झोंबाझोंबी तिथे जाऊन करत असेल, तर त्या माणसामध्ये कोणताही दत्त जयंतीने बदल झाला असं मला वाटत नाही. या दत्त जयंतीचा वेगळा विचार मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा जर आपल्याला आवडला, पटला किंवा आपल्याला वेगळा काही वाटला तर जरूर दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांच्या जीवनामध्ये दत्त जयंतीमुळे आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे, या शुद्ध भावनेने मी आपल्याशी संवाद साधत आहे. यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ह्या तीनही देवतांना ममतेची गरज पडली. या तीनही देवतांना आईची गरज लागली. म्हणजे आई पद ग्रंथकाराने इथे सुद्धा मातृपद हे किती श्रेष्ठ आहे, ज्या वेळेला अत्री ऋषी तिथे नाहीत. अयोनिज असे हे 3 मुलं जन्माला आलेली आहेत. अयोनिज म्हणजे प्रसवलेले नाहीत अनुसूयेने, परंतु तिच्या बलसामर्थ्याने, तपसामर्थ्याने, तिच्या पातिव्रत्याच्या पालनाने त्या तिघांनाही बाळ होण्यासाठी, लहान बालक होण्यासाठी म्हणून भाग पाडलेला आहे. इथे अजून एक गोष्ट थोडीशी लक्षात घेणं आवश्यक आहे की परमेश्वर परीक्षा पाहतो. अनुसूया अजरामर झाली, तिच्या पोटी दत्त महाराजांचा जन्म झाला. परमेश्वर परीक्षा पाहतो तर किती कठोर पाहतो. तुम्हाला तुमचं सत्व हरण करून, शील हरण करून होतं की नाही अशी अवस्था तुमची करून टाकेल. तुम्हाला परत स्क्वेअर वनला आणेल, किंबहुना शून्यामध्येच नेईल. इतकी भयानक परीक्षा जन्माच्या वेळेला जर खुद्द आपल्या आईची पाहिली तर आपण किस झाडकी पत्ती. ज्या वेळेला दत्त महाराज आपली परीक्षा पाहतील, जर आपण तेवढे तयारीचे असलो तर, नाहीतर असे अनेक जन्म येतील आणि जातील, पण दत्त महाराज कधी आपली परीक्षा बघणार कोणास ठाऊक. ज्या वेळेला हा परीक्षेचा प्रसंग येईल त्यावेळेला आपण किती शुद्ध बुद्धीचे आणि परिपक्व भक्तीचे असू, यासाठी सुद्धा त्यांचीच आराधना करायला पाहिजे. कारण ही परीक्षा फार कठीण, कठोर आहे आणि त्यामध्ये जर आपण उत्तीर्ण झालो तर दत्त महाराज आपले झाले, कायमस्वरूपी आपले झाले. याच्या पुढे जाऊन कथानक पुढे सरकतं आणि ह्या तिघांची भूकशमन झाल्यानंतर ती तिघांना आपल्या खांद्यावरती, कडेवरती खेळवत असते आणि मग पाळण्यामध्ये ती त्यांना ठेवते. आता ज्या वेळेला हा प्रसंग घडला असावा त्यावेळेला मार्गशीर्ष पौर्णिमा, परंतु हा दुपारी माध्यान्ह काळी घडलेला असल्यामुळे बऱ्याचशा मंदिरांमध्ये दुपारी 12-12:30चा जन्म असतो. काही मंदिरांमध्ये संध्याकाळी 5 वाजताचा जन्म आहे. त्याचं कारण काय? कारण ती त्या बालकांना पाळण्यामध्ये घालून उपनिषदार्थ कुसरी म्हणजे उपनिषदांनी युक्त असे पाळणे तिला त्या बालकांना ती गाती आहे आणि त्यांना निजवण्याचा प्रयत्न करते. आणि मग तपश्चर्या सारून दुपार नंतरच्या वेळेला अत्री ऋषी घरी येतात, आश्रमात परत येतात आणि आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं की आपली पत्नी अनुसूया लहान मुलांना पाळणे म्हणतीये आणि पाळण्यामध्ये कोणीतरी बालक दिसतायत आणि कसं काय सकाळी जाताना अशी परिस्थिती नव्हती, अचानक हे कसं काय घडलं. म्हणून ते आतमध्ये येतात आणि तिला वृत्तांत विचारतात. त्यावेळेला ती सांगते की असं 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 घडलं. त्याबरोबर हे तपोबलाने पाहतात की अरे हे साक्षात कोण आहेत, तर त्रिदेव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत. आणि मग त्यांना नमन करतात. नमन केल्याबरोबर त्यावेळेला हे तीनही मूर्ती स्वरूपामध्ये, निजरूपामध्ये उभी तिथे येतात, प्रकट होतात. आणि हा जो प्रसंग घडला हा कालांतराने घडलेला असल्यामुळे, माध्यान्ह वेळेच्या नंतर घडलेला असल्यामुळे, सूर्यास्ताच्या पूर्वी घडलेला असल्यामुळे बरेचदा 5 वाजता 6 वाजता असा दत्त महाराजांचा एक जन्मकाळ काही ठिकाणी साजरा करण्याची पद्धत आहे. आता ते निजरूपामध्ये जेव्हा ठाकतात त्यावेळेला ते वरमाग म्हणतात. या ठिकाणी एक फार वेगळी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. वेगळी गोष्ट म्हणजे गोष्ट तीच आहे, पण त्यातनं काढायचा अर्थ थोडासा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे. ते वर ज्या वेळेला माग म्हणतात तर आपल्याकडे स्त्री पुरुष समजा दोघांनी तपश्चर्या केली आत्ताच्या काळामध्ये आणि देव जर खरोखर प्रसन्न झाला तर कोणीतरी एक प्रबळपणे म्हणेल की
वर माग म्हणाले, भले त्या स्त्रियेला म्हणाले ते की वर माग, पण मीच म्हणेन की तुला काही कळत नाही, तुला काही त्यातलं माहित नाही, काय मागायचं तुला काही सांगता येणार नाही. म्हणून एखाद्या वेळी स्त्रीला बाजूला सारतील, म्हटली मीच मागतो. पण आपल्याला पुराणकार असं सांगतात की त्यावेळची परिस्थिती ही आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ब्रह्मस्त्री आहे, तिला वेदांचं उपनिषदांचं ज्ञान आहे. बरं, तिच्या तपोबलाने हे 3 देवता आपल्यावरती प्रसन्न झालेले आहेत. ती म्हणते की नवऱ्याच्या तपोबलाने प्रसन्न झालेले. नवरा म्हणतो बायकोच्या पातिव्रत्यामुळे प्रसन्न झालेले. त्यामुळे अत्री महर्षी आपल्यासारखं म्हणत नाहीत की मीच मागतो, तुला काही कळत नाही, असं नाही म्हणत. ते म्हणतात की तुझ्या तपोबलाने हे प्रसन्न झालेले आहे, त्यामुळे तुला जो इप्सित वर वाटतो तो तू मागून घे. आता इथे पुढची गंमत आहे. तिला मनामध्ये इच्छा आहे की हे 3ही बालक यांचं मी ममतेने आईप्रमाणे पालन पोषण करावं, परंतु ती म्हणते की तुमच्या तपोबलाने हे प्राप्त झालेले असल्यामुळे तुम्हीच आता त्यांच्याकडे मुलं मागून घ्या, हे 3ही देवता मुलं मागून घ्या, असं ती त्यांना म्हणते. आणि मग ते 3ही देव तथास्तु म्हणतात आणि अंतर्धान पावतात. त्यावेळेला ही 3ही बालक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांची ही 3 बालक तिथेच राहतात बालरूपाने, आणि त्यांचे तिघांचं नामकरण अनसूया आणि अत्री महर्षी करतात. ती नामं सुद्धा अशी आहेत की सोम किंवा चंद्र असं नाव ठेवलेलं आहे ब्रह्मदेवाचं. शंकराचं नाव दुर्वास ठेवलेलं आहे. म्हणजे आपण जे दुर्वास ऋषी यांच्याबद्दल अतिशय कोपिष्ट, क्रोधिष्ट वगैरे असे जे आपण आपल्या ग्रंथांमधून वाचतो ते दुर्वास ऋषी, म्हणजे हा दत्तांचा अवतारापैकी एक. आणि विष्णुमूर्ती जी आहे त्यांचं नाव दत्तात्रेय, दत्त असं आहे. तर तिघांची नावं चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावं ठेवतात. हे 3ही बालक त्यांच्या घरी वाढायला लागतात. पुढे कालांतराने चंद्र म्हणजे ब्रह्मदेवता तिथे येऊन आईला म्हणतात की आई तू मला निरोप दे, कारण चंद्रमंडळी जे आहे, चंद्राच्या ठिकाणी माझा वास आहे, माझं नावच चंद्र ठेवलंयस. आता ज्याच्या मुलगा चंद्र आहे ती आई किती सुंदर असायला पाहिजे. मुलगा चंद्र, आई किती सुंदर. मग मुलगा चंद्र म्हणतो की मला माझ्या चंद्रमंडळींकडे जाऊ दे, तिथे ती लोक माझी वाट पाहतायत, त्यामुळे मला तू निरोप दे, कारण तू जरी मला निरोप दिलास तरी सदैव मी तुझं दर्शन घेईन. तुम्ही पहा, पृथ्वीच्या भोवती सातत्याने चंद्राचं भ्रमण चालू आहे, आणि अमावस्येला जरी चंद्र आपल्याला दिसत नसला तरी चंद्र आहे, त्यामुळे तो नित्य नियमाने अनसूया मातेचं दर्शन घेतो. दुर्वास महर्षी म्हणतात की आम्ही अनुष्ठानी रत आहोत, त्यामुळे अनुष्ठान करण्यासाठी आणि लोकोद्धार करण्यासाठी तू मला जाण्याची आज्ञा दे. मग दोघेही जण गेल्यावर आईचं काय, तर हा जो विष्णू मूर्ती दत्त आहे तो तुझा सांभाळ करत राहील सदैव, असं ते दोघं जण त्यांच्या वतीने आईला आश्वासन देतात. त्याप्रमाणे आई निरोप दिल्यावर हे दोघे जण आपापल्या अस्वस्थानी जातात, आणि दत्त महाराज या तिघांचा अंश घेऊन, या इतर दोघांचा अंश असलेले दत्त महाराज हे अनुसूया मातेसोबत राहतात. असे हे दत्त महाराज हे स्वतःचं नाव दत्त महाराजांनी धारण केलंय. नाव अत्रेय यांचं नाव, अत्री ऋषींचं नाव धारण करतात, वडिलांच्या नावाने ओळखले जावे म्हणून. अत्रीनंदन, अत्रेय, अनसूयानंदन, अत्रीसुत असं वडिलांचं नाव धारण करतात, आईचं नाव धारण करतात. अशाप्रमाणे अत्रेय ह्या 3ही गुणांच्या पलीकडे असलेले हे अत्रेय हे आपले दत्त महाराज. या दत्त महाराजांचा जन्म दरवर्षी आपण साजरा करतो, परंतु ते जन्मातून आपण शिकलं पाहिजे, आणि त्याचा एकदा अर्थ आपल्याला गवसला की त्या दिशेने आपली भक्ती वाढीस लागायला पाहिजे. सातत्याने दत्त स्मरण आपण करायला पाहिजे, कारण हे स्मरण मात्र संतुष्ट होतात, आणि जगाच्या उद्धारासाठी हा जन्म आहे, कोणाची हत्या करण्यासाठी जन्म नाही हा. इतर सर्व अवतार जे झाले त्यांनी कोणाला तरी धडा शिकवला, कोणाची तरी त्यांचा अंतकाळ दाखवला त्यांना. दत्त महाराजांनी असं काही केलेलं नाही. दत्त महाराज हे अज्ञान तिमिर हरण करण्यासाठी आहेत, आपला अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी म्हणून दत्त महाराज आहेत, म्हणून ते मूळ गुरुपीठ आहे. इतर सर्व जे गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु वगैरे आपण जे जे काही पाहतो
ह्या सगळ्यांमध्ये दत्त महाराजांचा अंश असल्याशिवाय त्यांचं गुरुपद सिद्धीसच जाऊ शकत नाही, किंवा दत्त महाराजांचा वरद हस्त तरी त्यांच्यावरती असायला पाहिजे, तर ते गुरुपीठ याची री पुढे उडू शकतात. तसं कार्य, गुरुचं कार्य पुढे एखादी व्यक्ती किंवा विभूती करू शकते. तर अशा ह्या प्रकारची या कथेला अजून एक वेगळा अंग याचं सांगितलं जातं. ते म्हणजे की पूर्वी नारद ऋषींनी फार तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून त्यांनी विष्णू देवतेला प्रसन्न करून घेतलं. विष्णू देवता जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा म्हणाले, वर माग. मग नारद महर्षी म्हणले की मला तुझ्या सत्वगुणाचं दर्शन घडायला पाहिजे. ही त्यावेळची घटना आहे की ज्या वेळेला इतर अवतार व्हायचे होते. तुझ्या सत्वगुणाचं दर्शन. तर ते म्हणाले की सत्वगुणाचं दर्शन, फक्त सत्वगुण याचं दर्शन जरी तुला झालं तरी माझी अडचण अशी आहे की ह्या सत्वगुणाने पुढे येणाऱ्या कार्यामध्ये मी कुठल्याही राक्षसाचं, दुष्टाचं पारिपत्य, निर्दाळण करू शकत नाही. त्यासाठी मला रजोगुणाची, माझ्याबरोबर तमोगुणाची देखील आवश्यकता आहे. तर असे तीनही गुण ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेलाच पुढचं कार्य माझ्या हातून घडेल. आणि मग ब्रह्मर्षी नारद विचारात पडतात की आता पुढे कसं करायचं, हे तीन गुण एकत्र कसे येणार. मी तर विचारायला गेलो सत्वगुण, यांनी तर माझ्यावरतीच एक जबाबदारी सोपवली, मग आता हे तीन गुण एकत्र कसे येणार. ते म्हणतात की ह्यासाठी असं करायला पाहिजे की आपण आता असं करूया, अनुसूयेकडे जाऊया. कारण अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत म्हणून तिथे जातात. तर अनुसूया त्यावेळेला दळण कांडण करत असते आणि ते जे मुसळ आहे त्यांनी ती कुटण्याचं काम करते. हे आल्याबरोबर त्यांना अर्घ्यपाद्य देण्यासाठी ते मुसळ वरती असं तिथेच सोडते आणि त्यांना अर्घ्यपाद्य देते, विचारणा करते. तर ते मुसळ आकाशातच राहतं. म्हणजे तिच्या आज्ञेचं पालन, म्हणजे ज्याच्यावरती आपली पृथ्वीची जी शक्ती आहे त्याचाही त्याच्यावरती परिणाम होत नाही. तर अशा पद्धतीने ग्रॅव्हिटीचा परिणाम होत नाही. तर मुद्दा असा आहे की हे सगळं बघितल्यावर नारद आश्चर्यचकित होतात आणि तिचं स्वरूप सौंदर्य पाहून, आणि हे सगळं तिचं एकंदरीत तिच्या आज्ञेमध्ये हे सगळं वावरतायत, म्हणजे अर्थात पृथ्वी सुद्धा तिच्या आज्ञेमध्ये आहे. वाऱ्याचा परिणाम होत नाही कारण ते खाली येत नाही, वाऱ्याने पडत नाहीये. ग्रॅव्हिटीचा परिणाम होत नाहीये. याचा अर्थ हे सगळे तिला घाबरलेले आहेत, कारण आमच्यावरती परिणाम होतो, हिच्यावर कसा होत नाही, हिचं मुसळ आकाशात कसं काय राहिलं, असा विचार करून मग पुढे ते म्हणतात की आता चांगली आपल्याला सुचलेलं आहे गोष्ट, आपण असं करूया, याचं वर्णन, हिचं वर्णन जाऊन तीनही देव्यांकडे करूया. आणि मग एक एक करून ते सुरुवातीला लक्ष्मी मातेकडे जातात आणि म्हणतात की अगं तुझ्यापेक्षा काय स्वरूप सुंदर. तिथे जाऊन अनुसूयेचं वर्णन करायला लागतात, काय सौंदर्यवान आहे आणि तिचं सामर्थ्य काय श्रेष्ठ आहे, तिच्यावरती असा परिणाम होत नाही आणि हे सगळे देवता तिला सहज वश्य आहेत. आणि असं म्हणल्यानंतर, स्वरूप सौंदर्याचं तिच्या वर्णन केल्यानंतर, सत्वाचं, तिच्या पातिव्रत्याचं वर्णन केल्यानंतर ह्या चकित होतात. त्या म्हणतात असं कसं. त्यांच्या मनामध्ये असूया निर्माण होते. हिया नसूया, पण त्या देवींच्या मनामध्ये असूया निर्माण होते. त्याचबरोबर यांना जसं लक्षात येतं ब्रह्मर्षी नारदांना की आपल्या मनासारखं व्हायला लागलेलं आहे, त्याप्रमाणे लगेच ते पार्वती मातेकडे जातात आणि तिला जाऊन अनुसूयेचं सगळं कोड कौतुक अशा पद्धतीने करतात की तिच्याही मनात असूया निर्माण होते. आणि मग ते जातात ब्रह्मदेवाच्या पत्नीकडे, सावित्रीकडे, आणि तिथेही जाऊन हे अशाच पद्धतीने फार कौतुक करतात. मग तीनही देव्या आपापल्या नवऱ्यांपाशी जातात. ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि शंकरापाशी जातात आणि ते म्हणतात की हे काय आम्हाला सहन होत नाही. या अनुसूया कोण आहेत, एक तर ती पृथ्वीवरती राहते आणि तिचं एवढं मोठं सत्व असूच शकत नाही, आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती पतिव्रता कशी काय. हे सगळं ब्रह्मर्षी नारदांना कळलं म्हणजे ते निश्चित बघून आले, तुम्ही असं करा की तिचं सत्व हरण करा. आता बायकांनी येऊन कलह केला कानाशी, असं करा, तसं करा, अमुक करा, तमुक करा, की मग पती निघाले कार्यावरती बायकांना खुश करण्यासाठी. आणि मग ते येतात आणि आल्यानंतर इथे थोडासा वेगळी पद्धतीची गोष्ट इथे आलेली आहे की ते येतात आल्यानंतर अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये. अत्री ऋषी आतमध्ये बसलेले असतात, ते तपश्चर्येला बाहेर गेलेले नसतात. आणि आल्यानंतर ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला ते इच्छा भोजन म्हणून तुम्ही नग्न होऊन मला
आम्हाला अन्नदान द्यावं असं ते म्हणतात. त्याबरोबर हे कारणिक पुरुष आहे असे ओळखून ती आपल्या पतीजवळ जाते आणि त्यांना हा वृत्तांत सांगते. पती आपल्या तपोबळाने विचार करून ओळखतात की हे तीनही देव आलेत आणि हिची परीक्षा घ्यायला आलेत, तर पती तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून ते म्हणतात की मी तुला एक अभिमंत्रून जल देतो, हे जल घेऊन त्यांच्या अंगावरती शिंपड आणि मग तू त्यांना इच्छा भोजन दे. ती ते जल घेऊन येते, तिघांच्या अंगावरती शिंपडते, तिघांची बालकं होतात. ती बालकं लोळायला लागतात आणि भुकेने विव्हळ होऊन रडायला लागतात. त्याबरोबर ही त्यांना स्तनपान करविते आणि स्तनपान झाल्यानंतर त्यांची भूक शमन होते आणि ते तिघही जण तिथेच राहतात. लहान बाळकं आहेत, पाळण्यामध्ये राहतात. मग ते हळूहळू मोठे व्हायला लागतात. काही संवत्सर जातात असा उल्लेख आहे त्या कथेमध्ये. संवत्सर म्हणजे काही वर्ष निघून जातात. ह्या स्त्रिया आपापल्या पतीची वाट बघताना काय करत होते मला माहित नाही. आणि मग काही संवत्सर गेल्यानंतर ब्रह्मर्षी एक दिवस इथे येतात आश्रमामध्ये आणि पाहतात तर ही तीनही बाळकं खेळतायत इकडे तिकडे अंगणामध्ये, चहूकडे फिरतायत. आणि मग कसं काय, म्हणजे विषय तर झाला, या तिघांची ही सत्व रज तम तीनही गुण इथं तिथं खेळताना दिसत आहेत. आणि त्याचा अंकित कोण, माता पिता कोण, तर हे अत्री आणि अनसूया. मग ते जातात आणि या तिघींना जाऊन पार्वती मातेला, सावित्री मातेला आणि लक्ष्मी मातेला जाऊन वृत्तांत विचारतात. सांगत नाहीत, त्यांची पण एक स्वतःची एक पद्धत आहे. ते विचारतात की कुठे गेले तुमचे पतिदेव, बरेच दिवसामध्ये दिसत नाहीत, आम्ही येतो तर दर्शन नाही. त्या म्हणतात आम्हालाही माहित नाही कुठे गेले, काय गेले, काहीच कल्पना नाही. आणि मग असं म्हणल्यानंतर मग ते सांगतात वृत्तांत की अहो असं असं गेलो होतो आणि ते तीन बाळकं तिथे खेळतायत अनुसूया मातेकडे आणि त्या आश्रमामध्ये जाऊन बघा. ह्या चकित होतात. ह्या म्हणतात अरे असं कसं काय झालं, तर त्यांना सत्वहरण करण्यासाठी पाठवलं होतं, हे स्वतःच बाळकं झाली. म्हणून मग त्या बघायला येतात आणि बघायला आल्यानंतर पाहतात तर ही तीन बाळकं, बरं कोण कोणाचा पती ओळखणार कसा, कारण असं लहान रूपामध्ये तिघींनी आपल्या पतीला पाहिलेलंच नाही. मग हे तिघ जण खेळतायत, ओळख पटेना. अनुसूया माते म्हणते तुमचे पती म्हणताय काय, घेऊन जा कुठला असेल तो, सोपी गोष्ट आहे, ह्यातला तुमचा जो असेल तो पती तुम्ही घेऊन जा. असं म्हणल्यावर त्यांना जी असूया झालेली असते, त्यांच्या तपोबलाने त्यांच्या सामर्थ्याने सुद्धा स्वतःचा पती ओळखू शकत नाही. आणि मग त्यांच्या असूयाचं निराकरण होतं. काय परमेश्वराची योजना असते, स्वतःच्या बायकोंना अशी असूया निर्माण करून त्याचं निराकरण करण्यासाठी ही सगळी योजना करायची, एवढा खेळ मांडायचा, काहीही करू शकतो. आणि मग ती असूया त्यांच्या मनातली निवारण होते आणि त्या तिघी जणी शरण येतात आणि ते म्हणतात की माते चुकलं आमचं, सासूबाई आमच्या नवऱ्यांना परत करा. मग अनुसूया माता परत आपल्या पतीकडे जाते, त्यांना म्हणते असं असं झालेलं आहे, तीनही या देवी आलेले आहेत आणि त्यांना आपला पती परत पाहिजे. मग ते पुन्हा जल अभिमंत्रून देतात आणि सांगतात की त्यांच्यावरती प्रोक्षण करा. आणि मग अनुसूया माता येऊन प्रोक्षण करते. त्यावेळेला निज स्वरूपामध्ये हे उभे राहतात आणि आपापल्या पत्नी त्या पतींचे पाय धरतात आणि म्हणतात की चुकलं आमचं, आम्ही तुम्हाला नाही त्या भानगडीत पाडलं, ही परीक्षा पाहण्यासाठी पाठवलं, क्षमा करा आम्हाला. आणि मग त्यावेळेला अत्री नंदन म्हणतात आमचं काय, आम्ही तर तुम्हाला बाळकासारखं वाढवलं, मग आता तुम्ही या तीन रूपामध्ये निघून गेल्यानंतर आमचं कसं होणार. त्याच वेळेला महर्षी नारद पुन्हा येतात आणि ते म्हणतात, हे प्रसंग बघतच असणार, ते बरोबर त्यावेळेला येतात आणि म्हणतात की ज्या कारणासाठी परमेश्वरा मी तुझ्यापाशी वर मागून घेतला, ते सत्वरूपाचं दर्शन तुम्हाला केलंच नाहीस, ते राहिलं. मग कुठे, तू तर सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी कर, मला ह्याची आवश्यकता आहे, तमस गुणाची आवश्यकता आहे, रजोगुणाची आवश्यकता आहे, मग आता मला सत्वगुण दाखव. मग ते म्हणतात तथास्तु, यांचीही इच्छा पूर्ण करतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि तीनही देव एकत्रीकरण होऊन, तिन्ही देवांचं एक रूप होऊन, हे दत्तात्रेय ज्याला 6 हात आहेत आणि एक मुख आहे, असा एकमुखी दत्त, हाच मूळ दत्ताचं स्वरूप त्या कथेमध्ये आपल्याला दिसतं. त्रिमुखी दत्त ही खूप 13व्या-14व्या शतकाच्या नंतर आलेली संकल्पना आहे, पण मुळामध्ये एकमुखी दत्त ज्याला 6 हात आहेत. आणि मग ते वरदान देतात आणि मग ते तीन याचं एकत्रीकरण, हे सत्व रजतम हे तीनही गुण एकत्र येतात. कारण हे एकत्र नाही आले तर विष्णूचा अवतार जरी झाला, उद्या रावणाला जरी मारायचा असेल, तर पूर्ण सात्विक गुण जर त्या रामामध्ये आहेत, तर तो दुसऱ्याचं मारणारच कसं काय, शक्यच नाही. त्यासाठी थोडासरी तामसिक गुण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तर असायला पाहिजे की जेणेकरून दुष्टाचं का होईना
निर्दाळण करण्यासाठी माझ्यामध्ये ती शक्ती पाहिजे. सत्वगुणाने मी त्याच्या जाऊन पाठीवरनं हात तर फिरू शकत नाही ना, की बाळा तुलाही लवकरात लवकर रावणा, तू आता तुझ्या वृत्तीमध्ये फरक पडू दे. त्याचं निर्दाळणच करायला पाहिजे, त्याला तिथे त्याचं पारिपत्यच करायला पाहिजे, त्याचा वधच करायला पाहिजे. पण हे गुण जर माझ्यामध्ये नसतील तर ते सत्व नुसतं गुण घेऊन करायचे काय? मग ह्या तीनही गुणांचा समुच्चय जो देवामध्ये आहे तो आपल्यामध्ये पण आहे. पण आपल्यामध्ये दत्त महाराजांचा जन्म होणं म्हणजे आपल्यामध्ये सत्व गुण वाढीस लागणं आणि बाकीचे गुण आपले बॅलन्स होणं. सत्व रज तम या तीनही गुणांचा बॅलन्स ज्या वेळेला आपल्याला साधता येईल, आणि हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य आहे. गुरुच्या कृपेशिवाय हा बॅलन्स साधणं शक्य नाही. तीन गुण कधी उफाळून येतील वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या प्रसंगात हे आपल्या हातात नाही. त्यासाठी गुरुची कृपाच पाहिजे, म्हणून गुरुला शरण जायचं. देवापेक्षा सुद्धा गुरु श्रेष्ठ का? कारण गुरुला शरण गेल्याशिवाय आपला अंधकार, आपला जो अज्ञानाचा जे पडदा आपल्यावरती पडलेला आहे, त्यामुळे आपण मुख्य जी वस्तू आहे, वस्तू म्हणजे परमेश्वराला वस्तू म्हणलेलं आहे, ती आपल्याला ओळखायला येत नाही, ती आपल्याला लक्षात येत नाही. नुसतं म्हणणं की विष्णुमय जगत सर्वत्र विष्णू आहे, तरी देखील तुम्ही प्रपंच करताच. याला देताना त्याला देताना काही ना काहीतरी माणसाच्या मनात किंतु परंतु माणसागणिक आपण बदलतच असतो, आपली वृत्ती बदलतच असते. मग त्यासाठी सद्गुरु कृपा पाहिजे. आणि सद्गुरु कृपा कशी होणार? तर हे सद्गुरुपीठ, हे मूळ पीठ हे जन्माला आलं ह्याच्यासाठी. म्हणून अत्री अनसूया या दोघांचे आपण आभार मानू तेवढे कमी आहेत. यांनी अत्यंत मोठी तपश्चर्या करून तपोबलाने आपल्याला दत्त महाराजांची उपलब्धी करून दिली, आणि आपण मात्र केवळ एक दिवस दत्त जयंती साजरी करून वर्षभर दत्त महाराजांना विसरण्यासाठी मोकळे होतो. माझी कळकळीने विनंती आहे प्रत्येकाला की असं करू नका. दत्त महाराजांना तुम्ही शरण गेलात, दत्त महाराजांना तुम्ही घेऊनच या. दत्त मंदिरामध्ये गेला तर दत्त महाराजांची मूर्ती नव्हे, दत्त महाराजांचं स्वरूप आपल्या मनामध्ये असं साठवून घेऊन या. मग ते बालरूप असो, तरुण रूप असो, नाही तर कोणतंही रूप असो, तुम्ही तुमच्या मनामध्ये असं साठवून घेऊन या की सदोदित ते आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशिवाय आपण नाही, आपल्याशिवाय ते असूच शकत नाहीत, अशी भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. तो खरा दत्त जन्म. आपण एक वेळ आपल्या पोटी दत्त महाराज नाही आले तरी हरकत नाही, पण आपल्या हातात आहे की आपल्या ओठी दत्त महाराज निश्चित येऊ शकतात. अनुसूया होणं, अत्री होणं आणि पोटी दत्त महाराजांना जन्माला घालणं, अंबिका मातेसारखं त्या नरसिंह सरस्वतींना जन्माला घालणं, हे काय आपली ताकद नाही. किती जन्म घ्यायला लागतील माहीत नाही, बरं त्यांची इच्छा असायला पाहिजे. त्यापेक्षा पोटी नाही तर ओठी निश्चित आपल्या दत्त महाराज येऊ शकतात. आणि हे सत्व रज तम या तीनही गुणांच्या पलीकडे त्रिगुणातीत, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, एकनाथ महाराजांनी लिहून ठेवले. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे दत्त महाराज आहेत, हे त्यांना आपल्याला सांगायचंय. नुसती जोरजोरात आरती केली, मोठमोठ्यांनी बोभाट स्वरामध्ये आरती केली दत्त महाराजांची, फार मोठं ढमढम टमटम केलं आणि खूप प्रचंड दिवे लावून काय काय सजावट करून दत्त जन्म साजरा केला, म्हणजे फार मोठी कॉलर ताट झाली समाजामध्ये. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्या परमार्थामध्ये कोणताही बदल घडणार नाही. दत्त महाराजांचं खरं स्वरूप त्यांच्या कृपेनेच जर आपण त्यांना शरण जाऊन ओळखण्यासाठी म्हणून विनंती केली तर ते निश्चित आपल्याला त्यांच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान देतील. आणि त्यातून आपणही अनसूया मातेसारखं असूया रहित झालो आणि अत्रेंसारखं या तीनही गुणांच्या पलीकडे आपण विचार करायला लागलो तर आपल्यामध्ये देखील दत्त महाराजांचा उदय होईल, जन्म होईल. आणि मग ही जन्म मरणाची सर्व चिंता दत्त महाराज, जन्म मरणाचा फेरा चुकविला म्हणजे काय, तर ही चिंता आपली ते मिटून टाकतील. जरी जन्म मरण आपल्याला येत राहिलं, वारंवार जरी आपण जन्माला येत राहिलो, तरी दत्त भक्ती आपली सुटणार नाही. दत्त महाराज त्यांना योग्य वाटेल त्याच ठिकाणी आपल्याला जन्माला घालतील. यथा योग्यम तथा करू. कितीही मागणं मागितलं तरी दत्त महाराजांना जोपर्यंत तुम्ही आपलंसं करा आणि मला तुम्ही तुमच्यामध्ये सामावून घ्या आणि तुम्ही माझ्यामध्ये सदैव राहा, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दत्त जन्मोत्सव तुम्ही कितीही साजरे करा, सोंठवडा कितीही खा, परंतु मनापासून दत्त महाराजांची तुम्हाला आराधना करण्यामध्ये अनेक अडचणी येतील. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे अनंत आपली परीक्षा पाहतील. अतिशय अवघड अशा परीक्षा ते महाराज पाहतील आपली. स्वतःच्या आईची परीक्षा एवढी पाहिली तर आपण. म्हणून आपल्याला ह्या
ह्याच देहामध्ये असताना दत्त महाराजांना पूर्णपणे मनोभावे अनन्य भावाने शरण जाऊन अनन्या चिंतयन्तो माम ते जनः पर्युपासरे तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तसाही आपला योगक्षेम तेच चालवत आहेत. अज्ञानामुळे आपल्याला फक्त समजत नाही. तर यांना शरण जाणं हे आपल्या हातामध्ये आहे. ह्या दत्त जयंतीला केवळ दत्त जयंती पुरता हा भाग पाहू नका, तर वारंवार हा भाग पाहून याच्यामध्ये मी जे सांगतोय हे जर तुम्हाला पटलं तर त्याच्याप्रमाणे आचरणामध्ये काही गोष्टी आणून आपल्या जीवनाचं सार्थक आपल्याला करता येत असेल तर त्यासारखा भाग्यवान नाही. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचवलं, केवळ दत्त जयंती पुरतं नव्हे एरवी सुद्धा, तर त्यांच्याही जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊन दत्त महाराजांची कृपा निश्चितपणे त्यांच्यावरती संपादन हो अशी श्री गुरुदैव दत्त चरणी मी प्रार्थना करतो. आणि श्री दत्त जयंतीच्या सर्वांना जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊन हा भाग इथेच संपला. काही चुकलं मकलं असेल तर क्षमा करा, परंतु हा भाग गोड मानून घ्या. वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आपण सर्व श्रोत्यांनी हा जास्तीत जास्त भाग पुढच्या लोकांपर्यंत पाठवा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.